आपण आता बघू शकतो व्याज माफ केल्याबद्दल अभिनंदन आणि परंतु त्यांनी टाकला. परंतु नंतर त्यांनी काय विषय टाकलाय हा सगळ्यात तुम्हा ह्या पत्राचा विषय आहे जो आपण बघू शकतो. महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी 50% घरपट्टी व्याज माफ केल्याबद्दल अभिनंदन. परंतु विषयात जो आहे तत्व आहे पत्र असं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून घेतल्या गेलेल्या निर्णयाचा आदर आम्ही करतो आणि अभिनंदन करतो. पण शहरातील लाखो लोकांना या 50% घरपट्टी व्याज माफसाठी निर्णय कालपासून असला आणला. महोदय, 3/11/2025 रोजी तात्कालीन नगरपालिका प्रशासनाने सरकारकडे याची मागणी केली होती आणि 19 मे 2025 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी GR काढला होता. तसेच 14 जानेवारी 2026 रोजी संबंधित GR केला होता. 19 मे 2025 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत ज्यांनी व्याजासह घरपट्टी आकारणी भरली होती त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मागणी करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आपण राबवण्यात आलेली अभय योजना याचा लाभ घेण्यात आला. तर आपण बघू शकतो की अविनाश देशमुख यांनी हे जे पत्र आहे ते मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्याकडे दिलेलं आहे. त्यांनी दिलेली आहे. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महत्वाचं यावेळी अविनाश म्हणजे जर यांनी शास्ती लावण्यात आली असेल तर हा पदाधिकारी जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. याचं कारण म्हणजे एकंदरीत जर शास्ती भरायची असेल, शास्ती म्हणजे काय, तुम्हाला काही टक्के पैसे म्हणजे जेवढं तुम्हाला कर आलंय त्याच्यावरती एक आपण म्हणू शकतो की पेनल्टी असते. ती पेनल्टी नाही असते, पेनल्टी काय नेमकं याचा फायदा होणार अर्थात एकंदरीत अविनाशजी आपण बघत असाल तर काल एक मोठा निर्णय झाला शासनाच्या माध्यमातून, परंतु आता याची अंमलबजावणी कालपासून करण्यात आलेली आहे. शास्ती 50% माफ होणार आहे. आवाहन काय असणार आहे? तुमची आता मागणी काय होती प्रामुख्याने? मी प्रथमतः नगरपालिकेचा आणि सन्मानित जिल्हाधिकाऱ्यांचं, प्रशासकीय अधिकारी, नगराध्यक्ष की राज्य शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की 50% शास्ती, मी तुमच्या माध्यमातून बदलापूरकरांना सांगतो, शास्ती म्हणजे पेनल्टी, व्याज हा एक प्रशासकीय शब्द आहे. तुमच्या माध्यमातून काय झालेलं आहे की बदलापूर शहरातल्या हाऊसिंगच्या ज्या हे असतात, गृहनिर्माण संस्था असतात, त्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती हे पत्रक पडलेलं आहे. लोकांना काय वाटतं की टोटल 50% कर माफी झालेली आहे. कर माफी बिलकुल झालेली नाही. याच्या बाबतीत बदलापूर नगर प्रशासनानं, नगराध्यक्षाने, उपनगराध्यक्षाने बदलापूर शहराच्या लोकांना स्पष्ट सांगावं की शास्ती आणि कर माफी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. की आता शास्ती म्हणजे काय की तुमच्या घरपट्टी सपोज 1000 रुपये असणे, त्याच्यावरती 500 रुपये व्याज लावलं असेल. शास्ती म्हणजे व्याज. शास्ती हा शब्द जो आहे तो मुघलकालीन शब्द आहे. पारशी शब्दाचं रूपांतर हा मुघलकालीन झालेला आहे. तो आहे एक प्रशासकीय शब्द आहे. तर 500 रुपयाचं व्याज असेल तर तुम्हाला 250 रुपये माफ झालेला आहे. हा विषय इथं क्लिअर झालेला आहे. मी या पत्रातून त्यांना सांगितलेलं आहे की महोदय, 3/11 रोजी तात्कालिक नगर प्रशासन जे इथलं प्रशासक होते त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती. आता 19/5 रोजी जिल्हाधिकारी त्याला GR काढलेला आहे. 19/5 रोजी मागणी कधी केली? 3/11/25. 19/5/25 GR काढलेला आहे आणि 14/1/26 म्हणजे 14/1/2026 कालपासून जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश केलेला की अंमलात आणलेला आहे. जी मागणी होती की शास्ती 50%. आता माझं म्हणणं आहे की 19/5/25 ते 14/1/26 म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी म्हणजे GR काढ्यापासून तर काल परवापर्यंत ज्यांनी शास्ती भरली त्यांनी पाप केलाय का? नगर परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी निवडणूक लढवली त्यांनी पण आपला कर 0वरती आणलं भरलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त या शहरातील लाखो लोक असे आहेत की ज्यांनी कालच्या निर्णयाच्या अगोदर म्हणजे शास्ती भरलेला आहे, कर भरलेला आहे, म्हणजे नगरपालिकेच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे. तर या लोकांना जसे तुम्ही सध्या 50% शास्ती माफ करताय तसं 14/1/26 म्हणजे 19/5/25 ते 4/1/26 या 7-8 महिन्याच्या काळामध्ये ज्यांनी शास्तीसह तुमच्या घरपट्टी कर भरलेला आहे
त्यांना सुद्धा 50% माफीचा अभय योजनेचा लाभ देण्यात यावा. आणि माझं कल्पनेचं आव्हान आहे की काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या प्रचारामध्ये 50% कर माफी हे आव्हान दिलं होतं. त्याला जाहीरनामा म्हणतं, मॅनिफेस्टोमध्ये दिलं होतं. त्या मॅनिफेस्टोनुसार 50% कर माफी अजूनपर्यंत झाली नाही. आम्ही त्यांना विरोधी पक्ष नात्याने अजून त्यांना काही दिवसाचा वेळ देऊ की जनतेला तुम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेब किंवा आमदार साहेबांनी इथं प्रचारासाठी आणलं होतं आणि भर प्रचार सभेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की बदलापूर नगरपालिकेची सत्ता माझ्या हातात द्या, आम्ही 50% कर माफी देऊ. कर माफी झाली नाहीये. सन्माननीय आमदार साहेब किंवा भारतीय जनता पक्षाचं इथलं प्रशासन त्यांनी उद्या म्हणू नाहीये की हा निवडणुकापुरता जुमला होता, असं त्यांच्याकडनं मला अपेक्षित नाहीये. येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी जे बदलापूर जनतेला जे आश्वासन दिलं होतं की 50% कर माफी आम्ही करू, ती जर येणाऱ्या काही दिवसामध्ये नाही झालं, अविनाश देशमुख याच्या नेहमीच्या आंदोलनाच्या माध्यमातून पश्चाताप आंदोलन इथं, आत्मक्लेश आंदोलन इथं करण्यात येईल. आता तुमच्या माध्यमातून पुन्हा मी बदलापूरकरांना सांगतो, मित्रांनो, शास्ती हा एक वेगळा शब्द आहे आणि कर हा वेगळा शब्द आहे. कुठल्याही प्रकारची 50% कर माफी झाली नाही आहे. आता तुम्ही मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यांनी आश्वासन काय दिलं तुमच्या? आश्वासन दिलं की तुम्ही दिलेलं हे जे पत्र आहे, हे पत्र आम्ही आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवू. त्याच्यातून काय निष्पन्न निघतोय आम्ही ते तुम्हाला सांगू. पण तुमच्या माध्यमातून या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, सन्माननीय नगराध्यक्षताईंना, उपनगराध्यक्षताईंना माझं विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका. 7-8 महिन्यापूर्वी ज्यांनी शास्तीच्या कर भरलेला आहे, पैसे भरलेले आहेत आणि उद्यापासून जे भरतील त्या दोघांनाही 50% शास्तीचा याचा लाभ देण्यात यावा, ही कळकळीची माझी विनंती. नगर प्रशासनाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं 50% कर्मचारी आम्ही सगळ्या नगर प्रशासनाने आता सांगितलं आहे की 7-8 महिन्यापूर्वी ज्यांनी आणि उद्यापासून बदलापूर शहरातील